आणि यानंतर आपण थेट जाऊयात अजित पवार गटाचे आमदार बसमधून आता विधान भवनाच्या दिशेने रवाना होत आहेत। किरण लांबटेजी काय सांगाल तुम्ही? खरं तर आज मतदान पार पडतंय, काय आपली प्रतिक्रिया याबाबत? अजितदादाने दिलेले सीट सगळ्याच्या सगळे निवडून येतील। जे दोन आमची सीट दिलेत ते आणि महायुतीचे सगळेच्या सगळे जे काही विधान परिषदेला उमेदवार दिलेत ते निवडून येतील। फर्स्ट प्रेफरन्स मध्ये आमदार निवडून यावेत अशी देखील एक भूमिका आमदारांनी घेतल्याचं पाहायला मिळालं की पहिल्या आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतावरती पहिल्यांदा निवडून येतील ही खात्री आहे 100%। पहिल्या प्रेफरन्स करतात, बाकी काही करत नाही। पहिल्या प्रेफरन्स मध्ये सर्व आमदार निवडून येतील अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी सर्व आमदारांची आपल्याला पाहायला मिळते। आमदारांची ही प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेतोय आणि आता ही सर्व टीम जी आहे आमदारांची ही आता आत गाडीमध्ये बसते। ट्रॅव्हल्स आता या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळते आणि काही क्षणांमध्ये ही ट्रॅव्हल्स ही या विधान भवन परिसरामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। समोरची ही दृश्य पाहतोय, समोर अजित पवार बसलेले आहेत, यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या ठिकाणी बसलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता ही ट्रॅव्हल्स जी आहे ती या ठिकाणाहून विधान भवनच्या दिशेने जाणार आहे। आमदारांशी आपण बातचीत करण्याचा परत एकदा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर्व आमदार गाडीमध्ये बसले, 40 आमदार या ठिकाणाहून विधान भवनच्या दिशेने जात आहेत आणि काही क्षणांमध्ये या ठिकाणाहून आपल्याला मतदानासाठीची जी प्रक्रिया आहे ती पार पडताना पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विधान भवनच्या दिशेने निघालेले आहेत। काल 2 दिवस ललित हॉटेलमध्ये हे सर्व आमदार होते। या आमदारांनी या ठिकाणी सराव केला, कशा पद्धतीने मतदान करावं याची माहिती प्रतोद अनिल पाटील यांना दिली। अनिल पाटील काल रात्रीच या ठिकाणाहून रवाना झाले आणि आता ही सर्व जी टीम आहे आमदारांची ही मतदानासाठी आपल्याला जाताना पाहायला मिळते। समोर आपण पाहतो उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रकाश सोळंकी त्यांच्या शेजारी आपल्याला बसल्याचं पाहायला मिळत आहेत आणि ही सर्व आमदार आता विधान भवनच्या दिशेने निघालेले आहेत। काही क्षणांमध्ये हे सर्व आमदार विधान भवनला पोहोचतील आणि सर्वात आधी मतदान करण्याचा जो प्रयत्न आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विश्वसनीय सूत्रांची जी माहिती आहे त्यानुसार 46 एकूण मतं आहेत। काँग्रेसचे 4 आमदार अजित पवारांना फोडलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पहिल्याच कोट्यामध्ये हे सर्व जे आमदार आहेत ते निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असल्याची माहिती आपल्याला व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणाहून आता सर्व आमदार निघतील आणि काही क्षणांमध्ये विधान भवनमध्ये हे सर्व आमदार पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील। ललित हॉटेल परिसरातली सध्याची आपण दृश्य पाहतोय आणि काही क्षणांमध्ये म्हणजे सकाळी 7 वाजता सर्वांना उपस्थित राहावं अशा पद्धतीच्या सूचना अजित पवारांच्या वतीने देण्यात आल्या होत्या। त्यानुसार 7:30 पर्यंत सर्व आमदार गाडीमध्ये बसले आणि आता ही गाडी जी आहे ती आपल्याला रवाना होताना पाहायला मिळत आहेत। विजयाचा एक खून या ठिकाणी या आपल्याला अण्णा बनसोडे करताना पाहायला मिळत आहेत। दौलत दरोडा या ठिकाणी आहेत, यासोबतच बबन शिंदे या ठिकाणी आहेत, बाळासाहेब वाजपेयी या ठिकाणी आहेत। ही सर्व मंडळी विजयाचे खून करतायत। देवेंद्र भुयार देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, जे अपक्ष आमदार आहेत मात्र सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्याचे सुनील शेळके या ठिकाणी आहेत, ते देखील या ठिकाणी विजयाची खून करतायत आणि या ठिकाणाहून सर्व जे आमदार आहेत ते आमदार जाताना पाहायला मिळत आहेत। दत्ता मामा बर्ने यांना देखील या ठिकाणी विजयाची खून केलेली आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार समोर पाहायला मिळत आहेत। दादांना देखील आपण या ठिकाणी विनंती करणार आहोत। हे सर्व मंडळी जी आहेत ती आता मतदानासाठी जाते आणि या संपूर्ण गाडीचा ताफा देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। खरं तर आज जोरदार सकाळपासूनच पावसाची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक समस्या देखील निर्माण होऊ शकते। साधारणपणे 1.5-2 तासांचा वेळ या सर्व आमदारांना पोहोचण्यासाठी लागू शकतो आणि त्यामुळंच लवकरात लवकर आमदारांना पोहोचावं हीच अजित पवारांच्या वतीने विनंती करण्यात आली होती। स्वतः अजित पवार 7 वाजता या ठिकाणी तयार होते आणि या ठिकाणाहून आता अजित पवार आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। 2 आमदार उशिरा आले, त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करताना दादा आपल्याला पाहायला मिळाले आणि सर्व आमदार विधान भवनच्या दिशेने आता रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवारांना काही वेळापूर्वीच एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली, कुणी काहीही चर्चा केली तरी 4 वाजेपर्यंत थांबा, तुम्हाला निकाल जो आहे तो स्पष्टपणे पाहायला मिळेल। 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार जे आहेत ते निवडून येताना आपल्याला पाहायला मिळतील अशी देखील प्रतिक्रिया त्यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे। त्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गाडी या ठिकाणाहून निघालेली आहे आणि काही क्षणांमध्ये विधान भवन परिसरामध्ये ही गाडी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणाहून सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव इतर सर्व जे गाड्या आहेत त्या थांबवण्यात आलेल्या आहेत आणि आमदारांची गाडी जी आहे ती या ठिकाणाहून रवाना होते। काही क्षणांमध्ये विधान भवन परिसरामध्ये ही सर्व गाड्या पोहोचतील आणि मतदान सर्व आमदार जे आहेत ते लवकरात लवकर पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल।
सर्व आमदार या ठिकाणाहून निघालेले आहेत. विजयाची खून या निमित्तानं या सर्व आमदारांची आपल्याला मोहोळचे आमदार देखील या ठिकाणी सुनील माने पाहायला मिळत आहेत आणि गाडी आता विधान भवनच्या दिशेनं रवाना झालेली आहे. कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझं.